नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला एक खूप साधी सोपी अशी पर्स कशी बनवायची ते सांगणार आहे। बघा, इथे ह्या पर्सला मी 2 कप्पे केलेत। हा बाहेरचा आहे आणि हा आहे ना आतला कप्पा आहे। आणि असं बाहेरच्या बाजूने मी पाइपिंग केलेली आहे। खूप साधी बनवायला एकदम खूप सोपी अशी आणि सुंदर पर्स आहे। चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। हे बघा, आता ह्याच्या पर्स बनवण्यासाठी मी हा साडीच्या पदराचा एक भाग घेतलेला आहे, 22 बाय 12 इंचचा। हे असं 22 इंच आहे आणि इकडनं 12 इंच, 22 बाय 12 इंचचा एक भाग घेतला आहे। त्याच्या आतमध्ये मी कॅनव्हासचं पेपर लावून कॅनव्हासचा पेपर लावला आणि खालती अस्तरचा भाग लावला आहे। हो का, हे अशा प्रकारे हे मी चारी बाजूने शिवून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो वरचा भाग आहे ना, तिथून आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। म्हणजे पूर्ण लाईन अडीच इंचावर मी मार्क केलेलं आहे। तिथे तुम्हाला आता ते आपल्याला कापून घ्यायचे, त्याच्यामुळे आपण एक सरळ लाईन आखून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला कापायला एकदम सोपं जाईल। ठीक आहे, आता अशा पद्धतीने मी इथे हे कापून घेणार आहे। आपल्याला इथे चेन लावायची आहे बरं का। असं कापून घेतलं, तर इथे मी चेन लावणार आहे। आता ही जी चेन आहे ना, मी ती 10 इंचाची घेतली बरं का। हा एवढी, आता तुम्ही म्हणताल ही एवढी चेन, आता इथे काय करणार आहे, हे अशी मग काठा पदराची आहे ना, म्हणजे काठाचे असे 2 छोटे तुकडे करून घेतले आणि ते काय केलेत, हो का, इथे असं इकडनं एक असं आणि खालून एक, इथे एक काठाचा तुकडा चेन आणि परत खालनं एक काठाचा तुकडा शिवून इथे अशी शिलाई मारणार आहे। अशी 1-2 शिलाई मारा पक्की, आणि मग शिलाई मारून झाली ना की हे असं इकडे घेणार, म्हणजे हे आपले इकडे हे एक येणार आणि इथे एक आपलं अशाच पद्धतीने इकडे पण शिवून घ्यायचं आहे। त्या प्रकारे मी ती चेन लावून झाली आहे। आता तुम्ही इथे बघू शकता, हे आपलं असं काठाचं कापड येतं बरं का। आता हे जे उरलेलं कापड आहे ना, ते आपण कापून टाकणार आहोत। आता हे असं आहे ना, सरळ इथं असं आपण हे कट केलं। हे पण आहे ना, इथून असं कापून घ्यायचं, दोन्ही बाजून हे आपलं कापायचं आहे। खूप साधी सोपी पर्स आहे ही। आता हा आहे ना, अस्तरचा एक मी तुकडा घेतला आहे, तो आहे ना 12 इंच बाय 7.5 इंचाचा आहे बरं का। 7.5 इंच। आता तो आहे ना आपल्याला इथे लावायचा आहे, म्हणजे आपल्या इथे आपलं पॉकेट तयार होईल। आता तो कसं लावायचा, ही चेन आहे ना, त्याच्यात थोडंसं वरती घ्यायचं आणि इथं असं हे दुमडायचं आणि इथून एक टीप मारायची आणि खालती पण थोडंसं दुमडून खालनं एक टीप मारायची आणि बाकडेनी पण टीप मारून घ्यायची। ठीक आहे, वरनं खालनं थोडीशी आपलं एक अर्धा सेंटीमीटर असं दुमडून टीप मारून घ्यायची, म्हणजे हा आपला पर्सचा एक कप्पा तयार होईल बाहेरचा। आता अशा प्रकारे मी आतल्या बाजूला हे अस्तर लावून घेतलेलं आहे बरं का। आता आपल्याला बंद लावायचे आहेत। आता तुम्ही बघू शकता, इथे आपला हा असा कप्पा तयार झाला आहे। ठीक आहे, आता आहे ना हे बंद घेतलेत मी 2। हे बंद आहे 15 बाय 1 इंच, पाऊण इंचाचे, हे पाऊण इंच असे 15 इंच आणि असं पाऊण इंच असे 2 बंद मी बनवून घेतलेले आहेत। आता काय करायचं, इकडनं 2.5 इंच घ्यायचं आपल्याला, इथून 2.5 इंच आणि इकडनं 2.5 इंच।
2.5 इंचावर आपल्याला हे बंद अशी इथे लावून घ्यायचे आहे. असे दोन्ही बाजूनी ह्या साईडला पण आणि ह्या साईडला पण आपण हे बंद लावून घेणार आहोत. दोन्ही बाजूला बंद शिवून घेतलेले आहेत बरं का. आता मी इथे काय करणार आहे, इथे एक अशी एक पट्टी, त्याच कलरची पट्टी घेतलेली कापडाची, आणि ती इथे अशी एक टीप मारायची ह्या बंदावरती सरळ बाजूला, आणि मग हे आतल्या बाजूला हे दोन्ही बाजूने अशा पट्ट्या लावून घ्यायच्या. मी तुम्हाला सांगते पुढे. आता इथे ही पट्टी लावून झालेली आहे माझी. आता काय करायचं, हे ना असं उलट्या बाजूला फोल्ड करून अशी ही पट्टीला परत आतल्या बाजूने इथे शिलाई मारून घ्यायची. असं दोन्ही बाजूने करायचं आपल्याला बरं का. आता हे असं आतल्या बाजूने मी हे कापड फोल्ड करून असं शिवून घेतलेलं आहे बरं का. चला आता आपल्याला इथे चेन लावायची. आता हे आपलं किती 12 इंचाचं माप आहे ना हे, तर मी आहे ना 15 इंचाची चेन घेतलेली आहे बरं का. आता काय करणार आहे, ही चेन अशी दोन्ही बाजूनी थोडी थोडी सोडणार आहे. इकडच्या बाजूने थोडं आणि इकडच्या बाजूने थोडं, आणि इथे ही अशी चेन शिवून घेणार आहे. असेच दुसरी बाजूला पण ही चेन आपण लावून घेणार आहोत. आणि इथे कसं आपण चेनीला केलेलं होतं तसे त्याच्या दोन्ही पहिलं रनर घालायचं, आणि मग रनर घालून झाल्यावर आपल्याला दोन्ही कडेच्या बाजूला ही अशी पट्टी लावून घ्यायची आहे. लावून झालेली आहे. आता मी काय केलं आहे, 8x4चे 2 पीस घेतलेले आहेत. 8 इंच बाय 4 इंच, 8x4 इंचचे असे हे 2 तुकडे घेतलेले आहेत. त्याला पण मी वरती एक म्हणजे साडीचं पिसाचा भाग मध्ये कॅनव्हास आणि खालती अस्तर लावले. आता तिथे एका बाजूला वरच्या बाजूला काय करायचं आहे, एक असाच मी साडीच्या काठाचा भाग घेतला आहे, आणि तो असा इथे शिलाई मारायची, आणि अशी आपल्याला इथे हे अशी पट्टी लावायची आहे. असं दोन्ही ह्याला वरच्या बाजूने हे करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ह्या दोन्ही पीसला मी ना वरती अशी ही पट्टी लावून घेतलेली आहे बरं का. हा एक पीस झाला आणि हा एक पीस. आता काय करायचं, ह्या पडचा बरोबर मध्य भाग आहे ना आपण दुमडून घ्यायचा आहे बरं का. बरोबर मध्ये पर्स ही अशी दुमडून घ्यायची आहे. आणि हा जो भाग आहे 8x4 त्याचा पण बरोबर असा मधोमध घ्यायचा आहे. आणि हे असे इथे शिवायचं आहे. आणि हे पण या बाजूने पण बरोबर मधोमध घ्यायचा. असं मधोमध घ्यायचं, आणि बरोबर इथे मार्क करून घेतला मी मध्ये, आणि इथे आपल्याला हे शिवायचं आहे. आता इथं शिलाई झाली की मग हे ना असंच इथे हे शिवून घ्यायचं असं. आणि हे आपण असं बाहेरच्या म्हणजे सरळ बाजूने शिवणार आहोत बरं का. कारण की ह्या पर्सला गोट आहे, म्हणजे आपण गोट आहे ना बाहेरच्या बाजूने लावणार आहे, त्याच्यामुळे इथे शिलाई मारायची अशी. म्हणजे हो का हे ना असं हो का इथे शिलाई नसते, हे ना असे हो का अशी शिलाई. आणि मग हे असं शिवून झालं की हे इथे शिवायचं, आणि तसंच मग ही बाजू पण इकडच्या बाजूला शिवायची आहे. मी इथे हे दोन्ही भाग लावून घेतलेले आहेत बरं का. आता ही आपली सरळ बाजूला ही अशी उलट टीप आलेली आहे. आता इथे आपल्याला एक पट्टी गोट पट्टी लावून घ्यायची आहे, म्हणजे ना आपल्याला इथे पायपिंग करायचं. तर पायपिंगसाठी मी आहे ना काठाचीच एक पट्टी घेतलेली आहे. आता थोडंसं वरती इथे हे घ्यायचं असं, आणि इथल्या बाजू असं ह्याच्यावरती हे पूर्ण हे असं शिवून घ्यायचं इथपर्यंत असं. आणि मग शिवून झालं ना की मग हे असं घेऊन हे परत दुमडून आतल्या बाजूने इथे अशी ती पट्टी हे लावून घ्यायची आहे. ठीक आहे, अशा प्रकारे ही आपल्याला पायपिंग करायची आहे, दोन्ही बाजूला करायची आहे. मग आता एक साईड माझी तयार झाली आहे, आणि इथे मी छानपैकी अशी पायपिंग केली आहे. आता मी तुम्हाला दुसरी बाजू दाखवते. आता दुसऱ्या बाजूला मी हे असं हे कापड लावून घेतलेलं. आता तुम्हाला मी सांगते असं हे उलट्या बाजूला आहे. आता हे काय करायचं, आपण कापड लावलं ना म्हणजे ही पट्टी लावली ना की ही पट्टी मग अशी शिवल्यावर अशी ही सरळ करायची, आणि मग अशी सरळ केली की परत इथे अशी दुमडून इकडनं अशी पूर्ण ही पायपिंग करून घ्यायची अशी गोलपैकी इथे अशी पायपिंग करायची छान, म्हणजे हे मस्तपैकी छान दिसेल बाहेरच्या बाजूने पण. कशी वाटली पण छान आहे ना.
बघू शकता तुम्ही, हा आपला बाहेरचा कप्पा आहे आणि हा आतला कप्पा आहे. एकदम सुंदर अशी ही पर्स आहे, आकाराने पण मोठी आहे आणि छान दिसते. हो का, खालती हा बेस आहे आपला आणि हे आपलं असं हे पायपिंग बाहेरच्या बाजूने केलेलं आहे. कशी वाटली पर्स? छान आहे ना? चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.